लाडक्या बहिणींचे फॉर्म पुन्हा एकदा चेक केले जाणार आहेत का, किंवा त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे का, आणि जर का पडताळणी किंवा ते चेक केले जातील मग कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ येते भेटणार नाही, त्याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटत राहतात। मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता फॉर्मची पडताळणी होणार आहे याबाबतची चर्चा सर्वत्र होत आहे, न्यूज चॅनल्स मध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल। पण ती पडताळणी होईल याचा परिणाम कोणत्या महिलांवर होणार आहे हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। जर का पडताळणी झाली तर याचा परिणाम कोणत्या महिलांवर होईल, ज्या महिला आहेत ते पात्र नाहीयेत। परंतु पडताळणी होईल की नाही याबाबत पण मी पुढे सांगणार आहे, पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना काही नियम व अटी लादून दिलेल्या होत्या, काही निकष होते। जसे की फॉर्म भरत असताना प्रत्येकाने हे हमीपत्र जोडलंच आहे। हे हमीपत्र जर तुम्हाला दिसत नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती देऊन देणार आहे। तर येथे काय नियम व अटी होत्या की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाहीये, माझ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य हा इन्कम टॅक्स किंवा आयकर भरत नाही, तसेच मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या इथे योजनाचा लाभ घेत नाहीये, तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीये, तसेच माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नाहीये, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ट्रॅक्टर असेल तर लाभ घेता येणार होता। तसेच माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये। तर अशा होत्या ह्या नियम व अटी। आता ह्या नियम व अटी मी तुम्हाला का वाचून दाखवले की या नियम व अटींमध्ये जर का एखादी महिला बसत असेल तर तिला येथे घाबरण्याचं काम नाही, जर पडताळणी झाली तरी तेथे टेन्शन घेण्याचं काम नाहीये, त्या महिलेला इथे लाभ भेटणारच आहे। परंतु ज्या नियम व अटी मी इथे वाचून दाखवल्या, काही मी वाचलेल्या नाहीत, जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर या नियम व अटींमध्ये जर का एखादी महिला बसत नसेल आणि यदा कदाचित जर का पडताळणी झाली तर त्या महिलेला इथून पुढे या योजनेचा लाभ भेटणार नाही। मग आता खरंच पडताळणी होणार आहे का? तर माजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका मुलाखतीत माहिती दिली की अशा प्रकारचा लिखित निर्णय अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने काढलेला नाहीये। तसेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की एखाद्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून किंवा मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी आल्या की या महिला या योजनेसाठी पात्र नाहीयेत, त्यावेळी मग या योजनेमार्फत त्या फॉर्मची पडताळणी केली जाईल। परंतु अजूनपर्यंत तरी एखादा लिखित निर्णय किंवा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने काढलेला नाहीये की सर्व जे महिलांचे फॉर्म आहेत तर ते परत एकदा चेक केले जातील। त्यामुळे महिलांना येथे घाबरण्याची गरज नाहीये। आणि कोणाला घाबरण्याची गरज आहे? ज्या महिला या नियम व अटींमध्ये बसत नाहीयेत तरी ते या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना घाबरण्याची गरज आहे। आणि ज्या महिलांनी नियमानुसार फॉर्म भरलेला आहे, सर्व नियम व अटींमध्ये बसत आहेत, तर त्या महिलांना घाबरण्याची गरज नाहीये, त्यांना सुरळीतपणे या योजनेचा पुढे लाभ भेटत राहणार आहे। आता या योजनेमार्फत 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये भेटतील आणि ते कधी भेटतील याबाबत सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा, मी तो व्हिडिओ सुद्धा घेऊन येऊ। तुमच्या मनातली शंका निघालीच असेल की आता पडताळणी होईल की नाही होईल, आणि जर का झाली तर कोणाला घाबरण्याचं काम आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।